अरे बाई बघू शकता गेटअप कसला भारी येतं बाई. मी कुठं आलेलं माहितीये का, आंब्या ना. तर बाई एवढी मजा आली. या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे अरे बाईच्या. तर हा ब्लॉग बिलकुल बघायला विसरू नका, कारण या ब्लॉग मध्ये तुम्हाला आंब गावरण सगळं म्हणजे आमची सगळी फॅमिली आलेली एकत्र. आमच्या तायास आलेल्या, बाच्या आलेल्या, बाचा आलेल्या, आणि या ब्लॉग मध्ये तर लयच मजा केलेली आहे. तर चला आपण तुम्हाला दाखवतो. बस जाताना मावशीला पाठी पण दे ढकलून मंथन बकऱ्या. बॅ बॅ बरोबर आवाज आहे. गँग असेल सगळी. हो मासे मास नको आपलं बाबांचं. चल मग त्या अरे जा जरा येडायस का. मास बघितली सगळी माकवली आहे. याच्यानंच अडकलेलो आम्ही तल्यान. आधुवाला आलेलो. ब मछली ब दिसली ती ब मछली. थोडंसंच पाणी भरले. रास भरलेला यो पण रास भरलेला दिसला का. ते बघ मास मग पकड पकड. प्रसाद बोपीने पकडले का असा. हा ए टोपी बापासनी पकडले का असं मास उचकवतं त्यांना का पकडतय. चितक्षा आईचं मासे पकडतात. चप्पल भिजली. तिच्या नानान चप्पलच तुटली. माशाच्या नादान चप्पलच तुटली. चप्पल तुटली ही बघ. तुझी चप्पल दे ना मला. होईल का. रास गोरे साखर का अक्का खाल्लाय. बस बस काल बघ खाप आलाय मस्त लागतात. अगं ए कायची नाही शियन ती तिच्या आशीने नेली. चला पोराला बोला. माझी सोय चालू झालेली बघू शकता. या बघ गोड आहे ना साखर का. काले काढ आंब काढ. हाताने काढ हाताने. ती बघ
तिथं बसले का बघा नाही ती काय कोणतरी चला पुढे चला ती बा मावशी आई तिकडे बाजूला आहे बघा दोन चल ते आंबे कोण काढत ताराचं झाड आंबा काढ लवकर न्यायला पलवलाय बारशिली आंबा तिकडे आंबा शेतात तू इकडे आंबा आणलास ना आंबा कुठे अरे चल काढलं बकरे ती बाई आली आईच्या जवळ गेला चल मीठ मसाला ना आणला मीठ मसाला मिस केला मारुडी मारुडी कुणीच ना आणला सगळे आले नाशीच कुठला पण जो आपण काढला आता काढला ना तो तल्याजवळचा तो भारी होता तल्याजवळचा आंबा का याला विचारा बा याच्या हाताने का तिला यायचा नाही का तुला नाही आवाज येतो बघा रात किड्यावर रटतय मीठ मसाला आणायचा नाही तर चपलीने म्हणजे मला शीन आणला शीन वाकडी तिकडी होत माझीकडे आजोबा आला आमचा मग काठी बघ कसा टेकतोय बघू शकता मी आंबा बघा कसं घेतलेलं आहे पाठीमाग आंब्यांचा झोळावाला आलेला आहे तर बघू शकता माझा झोला तर लय डेंजर आहे या बघ आंब्यांचा झोला कसा बांधलाय शकता या बघा काय चाललंय यांचा कुठं चाललंय का माहिती एक आलिया बघू शकता आवरा आंब काढल्याने एवढी मजा आलेली आहे करत लय मजा आलेली नमिनी बघू शकता आंबा आईसा पडला ना असा खाल्ला का ना एवढा भारी लागला दाखवू का तुम्हाला नुसतं साखर काय आंब्याची कोय खाल्ली एवढा भारी लागतो आंबा मी परत आलेलो आंबा खायला बघू शकतो आमचा शेत आणि शेतातलं वातावरण आणि वारा आणि माझा झोळा आंब्यांचा झोळा कसा दिसतोय तुला भारी दिसतोय कशी काय ग टी शर्ट नवीन आणले म्हणतोय नवीन आणली टी शर्ट तिची अवस्था पण नवीन कंची आहे कुठल्या अँगलनी नवीन आहे बाबा जुडिओशी घेतल्यात ऐकलं का जुडिओशी कपडा आणल्या कोणी कांच्या दीदीने मला देशील का पहिले वस्तीला यायचो सोमण्याला
14वीला असं त्याला 14वीला गेला ना आता 15 पुरी करायची मग 3 वर्षाचा कोर्स आहे ना तो आता कुठला कोर्स घेतला अवधू तुला एक आंबा अवधू तो बघ एक आंबा आहे तुला पाडायला सांगते असा आंबा पाहिजे बाटला असं पाहिजे मला बाटलीन भरायला आंबा बरोबर हे बघ रश्मिता असं भरायचं ते एवढं लांब पाहिजे आणि बोलतोय तू काढता तेवढं कष्ट करायला लावलं तू काढता तेवढं कष्ट करायला लावलं बिटकी बिटकी रे आता बाई ही पण बिटकीच आहे का म्हणता नाही ती नाही का आली आपली ती नाही ना जीव चालला एवढा आणला तेच नाही पड्ड्यान नाही आंबा नाही आलं गेलं जाऊन अरे मी तर त्या दिवशी प्लॅनिंग हिला कुठं पण नाही असेच का आईजवळ तो नको त्या दिवशी मी तिला तेच आंबा पाहिजे अगं मला ते बाटलीन ठेवायला पाहिजे योग्याला टेन्शन आलंय इकडं मुंडी आलू का तिकडं आलू कोण बोलल तिथं विरवाजी ना योग्या तुम्ही बोला ते मारणे लागलेलं माझी नको इकडे बघ इकडे ट्रेन कुठनं जाते माहिती का मग त्याला माहिती आहे सांगलं ट्रेन कुठनं जातं बटाटा आहे बटाटा त्या दिवशी आम्ही चाललेलो काढून बटाटा बाटल्या काही उकळून ठेवतात ना बाटली बारकीच आहे ना म्हणजे बरणी प्लास्टिकची दाबा झालं का आंब नवीन घ्या आता बड्डे ना पाणी आणायला गेलं त्या मामीच्या घरी दोनच बाटल्या घेऊन गेले ना हा दोनच होत्या एक मावशीची एक ती तिने नेलती ती एक गोड झालं तरी बस तिला बरं मामीची आणि एखादी मोठी मोठी बाजारात दे कोण कोणी ना मोहिनीच आहे त्यांना बरं तुम्ही पिऊ नका आता थंड पाणी दे इकडे इकडे दे ए गार पाणी नका पिऊ तुम्ही इकडे दे पहिले इकडे पाण्यावरून आता भांडणं बघ किती जणांची होती मला साधा दे मला जमतं साधा दे मीठ मसाला आणला सुरी आणली सगळं एक कापा कोणाला का लावून एक गोठा थंडच तर गावातला ट्रॅक्टर यो गाठावशी आणलेले आहे तर आमच्या इकडे आता तयारी चालू झालेली आहे पावसाळ्याची आता ट्रॅक्टर फिरतील ह्याच्यान शेतान आणि शेताची अशी बेंदणी होईल आणि आता ट्रॅक्टरचा बघू शकता तुम्ही बांधांवरती माती घालतात का तर पावसाळ्यातला पाणी शेतात जास्त राहावा म्हणून मालाच
बाबा येईल ट्रॅक्टर बाबा साचे काय करायची नाही बाबा परशी बघू शकता आता शेताला म्हणजे बांधांना माती घातलेली आहे तर ही सगळी पावसाळ्यातली सोय चालू आहे पावसाळ्याची सोय चालू आहे कारण का पाणी अडत नाही ना सगळं बांध सगळं तुटलेलं आहे आणि असं जर बांधाला जर हे माती नाही घातली तर मग तो पाणी सगळं त्या साईडला जाईल त्याच्यामुळं बांधांना माती घातली शकता मस्त मीठ मसाला लावलेला आहे आणि गावरण आणि तुम्ही बघू शकता ताजा ताजा आंबा आणि शेतावर बसायची मजा बघू शकता पाठीमागं आमची पब्लिक सगळी ना मस्त मजा येते खरं सांगतोय भारीच बोल काय बोलतोय म्हणून कुठं नेत नाही यांना मिली काठी जातील तिथे इज्जत आलं होतं मिली माग माग धावतील म्हणून मी कुठं जाई पण नाही जातील तिथे आयुष्य शिंद्यातात ती बघ कसं वाटलं तुम्हाला आज मामाकडं कुठं आलं तुम्ही पड्यान मिल्या म्हणून तुला कुठे नाही जाईल तिथे इज्जत घालवताय माझी मग काय पड्यान आले शेतावाल्या हा हिला बघ माहितीये इथंच असून याला नाही माहिती कुठं आलाय मी आला आंबा बघ कसा खात्या चला पड्डा म्हणजे डोंगराव शेत आहे इथं शेतात आलो आपण चांगला फुटला काय ला कुठं लागला इथं स्लो मशीन झाली घसा जाऊ दे का सर गुंडी झाली अरे रडायचं नसते मामाच्या गावाला आलेस ना तू रडतय झाड बघ तो गाठतोय का बघ तो रडतय झाडाला मार मार तू पण मार झाडाला मारू मी त्याला ची मारला तर तो आता रडल तो पण रडतो उपड घाल त्याच्या हा मार त्याला मार जोरात मार जोरात असं बघ रडला तो पण तू पण मार तू पण त्याला मार त्याला मार दादा मार हा असा मार तू पण मार हा मार त्याला मार हा मार जे आयला मला पाडतंय हा मार ती पारली आणि आता झाडाला पण मारला तुला जितकं खायचं तेवढं खमण भरेपर्यंत नाही मी पण जाम खाल्लं चला आता झाला का अंग नाही दुखत का तुझं असं आंबट खाल्ल्यावरती अंग बहिणी आली का ती सांगायला चल तिला घेऊ नको विचार तू आता चल बोलायच्या आधी तिला फोनवर तिला डायरेक्ट बोललेलो मी हिला घेऊ नको आधी. मला एक माणूस दा पाठव मी जातो त्याच्या कशाला आली मग तू आली कशाला मग सहज यायला नको का सहज चल करत राहील आली का अहो तू चल माझ्या पाठी चल मला एन्जॉयमेंट आहे शेतावर एन्जॉयमेंट करायला आले तर नसल योग्य गेला तर चला या आपण घेऊन चला नसल गेला योग्य इथं तसं हा योग्य कुठे काट्यांसारखा दिसला का बायकांचा म्हणजे नुसता टाइमपास या बरं लवकर चाल फेकून दिला याला जायचं का गाडी आणायला गेले गाडी बोलवा कशाला एवढी बांधता नाही तो गाडी आणायला गेले काल्या का आला काल्या पानावा कसला भारी आला मग भारी लागतो केलीचा पाना तो बघ कसला मोठा झालाय तो आता का ना अजून आहे टाइम लागेल त्याला दोन आल्या करता ना दोन आल्या हो ह्याच्या नाही गेल्या वर्षी खालपर्यंत आलेला यंदा पण आलती सुरुवातीला आली लोक नेली हे बा आंबा आता जवळ आहे भाजला नाही एका दोन आंबा काय रे हा गाडीची चावी तिथं बाहेर आपल्या ह्याला ह्याला आपला त्या आरशाच्या इथं असेल बा
बघू शकता आम्ही लय आंबा काढलेले आहेत आणि लय मजा केलेली आहे. हा ब्लॉग प्लीज विसरू नका बघायला. याच्यात मस्ती मजा फार केलेली आहे. आणि आमच्या परशूच्या आणि आरशूचा बघा काय चाललाय. यांचा तर काय वेगळाच चाललेला असतंय. तर खूपच मजा असते. आणि काय सांगू तुम्हाला, माझी बॅटरी नॉनस्टॉप आहे. मंथन गुप्ते काय कोणाशी बोलत नाही तो जास्त, तो जरा वेगळाच आहे. तर जाऊ दे, आम्ही सगळी बोलतो ना. आता काय म्हणतोय दमली? हा मग आजपासून एवढी खेळलीस ना, आता दमली सांगताय. घरी जायचं घरी पाल्याला नाही पाल्याला सोड. चल पाल्याला साडी सोड. ड्युटी कपलेली आहे, सगळी निघलेली आणि डोरा मागून सुटलेली आहे. तू तर येऊ काय बोलूच नको. जाईल तिथं आयसी करत मजा करायची. मजा करायला आले ना मग अशी मजा. दादाने मग कशी घेतली. जाते का गाडीवर? जा ने ना. अरे जाऊ दे जा. दादाकडे दोन कर नाही तर अरे खाली बस. उतर जाऊ दे चल जा. नाही त्या भाऊ काय नाही उतरला कोण नाही पण खांदावर बसलेला रेल्वे दिसत नाही. जर खाली चालत आलीस तर रेल्वे दिसल हो. रस्ता क्रॉस केला उतरवते खाली. काल्याला कोणीच नाही घेतला र राजा. काल्याला कोणीच नाही घेतला र राजा. उद्याच्याला का आज बिर्याणी कधी दुपारी का सांग. हा आहे दुपारी इकडं. तांदूळ कोण आणेल मग 2 किलो तांदूळ लागतील. दोन एक दोन एक दोन एक दोन. अरे नाही आली. चला लवकर धावा. अरे चल पडली. ए काजा इकडं काजा. बापाचा गाव आहे का पुरं? इकडे चल. इकडं जा तिकडे जा. बघा चप्पलची अवस्था बघ. चप्पल बघितली का? फायनली ब्लॉग मी आता संपवत आहे. आता मी घरी पोचलेलो. आम्ही सगळे घरी आलेले आहोत. तर बाय.